या कोणत्याच पक्षाला मिळालेल्या नाहीत. मोठा पक्ष म्हणून 84 जागा शिवसेनेला मिळाल्या, त्याच्या खालोखाल 82 जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. आणि त्यामुळे जवळजवळ मॅन्डेट जे आहे हे दोन्ही पक्षांना सारखं हे त्या ठिकाणी मिळालं, पण 2 जागा या शिवसेनेला जास्त मिळाल्या आहेत. आणि म्हणून गेल्या 2-3 दिवसांमध्ये कोर कमिटीने या सगळ्या परिस्थितीवर विचार केला. 8 महानगरपालिकांमध्ये थेट आमचा महापौर त्या ठिकाणी होणार आहे. मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महापौर पदावर आपण दावा करावा की नाही, महापौराची निवडणूक लढवावी की नाही, या संदर्भात आमच्याकडे चर्चा झाली. या चर्चेच्या दरम्यान साधारणपणे एक विषय सातत्याने समोर आला की आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत नसताना या ठिकाणी जर निवडणूक लढायची असेल आणि ती जिंकायची असेल तर त्याकरता कोणत्या ना कोणत्या पक्षाची किंवा पक्षांची मदत घ्यावी लागेल. तशा प्रकारचे काही संकेत देखील आम्हाला प्राप्त होत होते की अशा प्रकारची मदत ही आम्हाला मिळू शकते, असे संकेत देखील होते. कोर कमिटीने या सगळ्या गोष्टींवर विचार केल्यानंतर एक गोष्टीचा निर्णय कोर कमिटीने केला की मुंबईच्या जनतेचा जो कौल आहे हा पारदर्शितेला कौल आहे आणि त्यामुळे या पारदर्शितेचा अनादर आपल्याला करता येणार नाही. आणि म्हणून फार जोडतोड करून या ठिकाणी महापौर पद मिळवता येईल, पण ते महापौर पद मिळवत असताना पारदर्शितेवर कॉम्प्रोमाइज केलं तर ज्या जनतेनं आपल्याला कौल दिला त्या जनतेसोबत आपण त्यांच्या कौलाचा अनादर केला असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय केलेला आहे, महापौराची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढणार नाही, उपमहापौराची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढणार नाही. आपल्याला माहिती आहे की स्थायी समितीमध्ये ज्या जागा आहेत त्या जागा पर्सेंटेज अनुसार प्रत्येक पक्षाचे किती नगरसेवक आहेत त्याच्या आधारावर जागांच्या प्रमाणात त्या जागा मिळतात. त्या प्रमाणामध्ये भाजपलाही 10 जागा मिळतील आणि शिवसेनेलाही 10 जागा मिळतील. समसमान जागा मिळाल्या तरीही स्थायी समिती अध्यक्षाची निवडणूकही भारतीय जनता पार्टी लढणार नाही. सुधार समितीतही भाजपला आणि सेनेला सारख्या जागा मिळतील, दोघांचे तेवढेच लोक नॉमिनेट होतील. त्याच्याही अध्यक्षपदाची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढणार नाही. शिक्षण समितीतही सारख्या जागा आमच्या नॉमिनेट होतील, तरीही त्याच्याही अध्यक्षपदाची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढणार नाही. BST मध्ये देखील भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी निवडणूक लढणार नाही. अजून माझं निवेदन राहिलंय माझं. भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला आहे की भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हे पारदर्शितेचे पहारेकरी म्हणून मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये काम करतील. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही विरोधी पक्षनेता घेऊ. आम्ही विरोधी पक्षनेता घेणार नाही, आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करणार नाही. मुंबईच्या हिताच्या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही सत्तारूढ पक्षाला, शिवसेनेला समर्थन देऊ. जे मुंबईच्या हिताचे विषय असतील त्याच्यावर त्यांच्या बाजूनेच मतदान करू. पण त्याच वेळी पारदर्शितेचे पहारेकरी म्हणून महानगरपालिकेत पारदर्शिता असली पाहिजे, तिथला भ्रष्टाचार संपला पाहिजे, याकरता त्यावेळी जी परखड भूमिका घ्यायची आवश्यकता असेल ती भूमिका भारतीय जनता पक्ष हा निश्चितपणे या ठिकाणी घेईल. एकीकडे हे करत असताना आम्ही निवडणुकीच्या काळातही त्या ठिकाणी सांगितलं होतं की महानगरपालिकेच्या कारभारामध्ये अधिक पारदर्शिता आली पाहिजे. आणि मुंबईच्या संदर्भात जे काही घडलं ते तर मी सांगितलंच
पण केवळ मुंबईपुरतं मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शिता यावी या दृष्टीनं आम्ही निर्णय केला आहे की एक समिती राज्य सरकार तयार करेल, जी समिती महानगरपालिकेचे कायदे, नियम, कार्यपद्धती याचा अभ्यास करेल, महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे पारदर्शिता आणता येईल या संदर्भातल्या शिफारसी ही समिती राज्य सरकारला करेल. श्री रमानाथ झा, श्री गौतम चटर्जी आणि श्री शरद काळे हे अत्यंत वरिष्ठ सनदी अधिकारी या समितीमध्ये असतील आणि ही समिती पुढच्या 3 महिन्यामध्ये या सगळ्या बाबींचा अभ्यास करून महानगरपालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शिता आणण्याकरता ज्या शिफारसी करेल त्या शिफारसींना राज्य सरकार योग्य प्रकारे त्या ठिकाणी लागू करेल. एक दुसरा विषय या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सांगितला होता की मुंबई हे मोठं शहर आहे, त्यामुळे इथल्या कारभारात पारदर्शिता आणण्याकरता एक उपलोकायुक्त असला पाहिजे. आज उपलोकायुक्त आहेत, त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं ज्युरिस्डिक्शन आहे, लोकायुक्तांकडे आहे. लोकायुक्तांना अधिकार आहे, ते उपलोकायुक्ताचं ज्युरिस्डिक्शन ठरवतात आणि राज्य सरकारला अधिकार आहे की एकापेक्षा अधिक उपलोकायुक्त राज्य सरकार नेमू शकतं. त्यानुसार एक उपलोकायुक्त आम्ही नेमणार आहोत आणि माननीय लोकायुक्तांनाही विनंती करणार आहोत की त्यांना मुंबईचं ज्युरिस्डिक्शन द्यावं आणि त्या माध्यमातून पारदर्शितेकरता अधिक चांगली संस्थात्मक व्यवस्था ही उभी करायचा निर्णय हा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला ज्या लोकांनी मतदान केलं, ज्यांनी आमच्यावर एवढा विश्वास दाखवला, त्या सगळ्यांना आमचा हा निर्णय अत्यंत मनपूर्वक आवडेल आणि म्हणून त्यांचा कौल जो आहे त्याचा सन्मान ठेवत भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतला आहे. मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, आम्ही लढवणार नाही याचा अर्थ अतिशय क्लिअर आहे आणि आमच्या मतांची आवश्यकता असेल तर आम्ही मतं देखील देऊ. मतं द्यायला आम्हाला कुठलीही अडचण नाही. आज भारतीय जनता पार्टी के कोर कमेटी की मीटिंग हुई. पूरे महाराष्ट्र में महाराष्ट्र की जनता ने भारतीय जनता पार्टी को बहुत बड़ा समर्थन दिया. नगर पालिका के चुनाव में सबसे ज़्यादा पार्षद और सबसे ज़्यादा नगराध्यक्ष ये भारतीय जनता पार्टी के चुनकर आए. जिला पंचायत के चुनाव में सबसे ज़्यादा जिला पंचायत के सदस्य भारतीय जनता पार्टी के चुनकर आए. पंचायत समिति के चुनाव में सबसे ज़्यादा सदस्य भारतीय जनता पार्टी के चुनकर आए और नगर निगम महानगर पालिका के चुनाव में भी सबसे ज़्यादा सदस्य भारतीय जनता पार्टी के चुनकर आए. बाकी सारी पार्टियों को मिलाकर कांग्रेस, एनसीपी, शिवसेना, एमएनएस और बाकी सारी पार्टियों के मिलाकर जितने हैं उससे ज़्यादा अकेले भारतीय जनता पार्टी के पार्षद लोगों ने चुनकर दिए. एक बहुत बड़ा विश्वास भारतीय जनता पार्टी के ऊपर महाराष्ट्र की जनता ने दिखाया. जिस प्रकार से देश में माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने पारदर्शी प्रामाणिकता की राजनीति को कायम किया है, उसको एक प्रकार से दिशा दी है, महाराष्ट्र में भी उसी अनुसार हम लोग कार्य कर रहे हैं और उसी पारदर्शी प्रामाणिकता की राजनीति को लोगों ने स्वीकृत किया है और हमारे विकास के कार्यों को लोगों ने अधोरेखित किया है. इसलिए बहुत बड़े पैमाने पर